नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। नोंदणी आणि मुद्रांक विभागाने दस्तांच्या हाताळणीसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात लक्षणीय वाढ जाहीर केली आहे। यामुळे दस्त नोंदणी प्रक्रिया आता अधिक महाग होणार असून दस्त हाताळणीसाठी ग्राहकांना पूर्वीपेक्षा दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत। राज्य शासनाने याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला आहे। तसेच नोंदणी आणि मुद्रांक विभागात दस्त नोंदणीच्या प्रक्रियेसाठी आकारले जाणारे दस्त हाताळणी शुल्क यापुढे दुप्पट होणार आहे। पूर्वी प्रत्येक दस्तासाठी 20 रुपये आकारले जात होते, ते आता वाढवून 40 रुपये करण्यात आले आहेत। दरम्यान हे शुल्क त्वरित लागू होणार असून शासनाने त्यास मान्यता दिली आहे। राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार सर्व दस्त नोंदणी कार्यालयांनी ही सुधारित आकारणी त्वरित लागू करावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। दरम्यान 2012 पासून नोंदणी विभागात आरासिटा ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून यामार्फत सर्व कार्यालये नेटवर्कद्वारे जोडली गेली आहे। त्यामुळे दस्त हाताळणीसाठी होणारा खर्च वाढल्याचे शासनाचे म्हणणे आहे। यामध्ये डेटा स्टोरेज, सॉफ्टवेअर अपडेट्स, उपकरणे आणि देखभाल यासाठीचा खर्च समाविष्ट आहे। यामुळेच दस्त हाताळणी शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच राज्यात दस्त नोंदणी कार्यालयांची संख्या गेल्या दशकात वाढली आहे। सोबतच ई प्रणाली, संगणकीकरण, इंटरनेट सेवा आणि डेटा संचय या बाबींचा मोठा खर्च शासनावर आलाय। दस्त नोंदणी कार्यपद्धती आता पूर्णतः संगणक प्रणालीवर अवलंबून झाल्यामुळे कागदी प्रक्रिया जवळपास बंद झाली आहे। तरीही या सर्व यंत्रणांच्या देखभालीसाठी आणि व्यवस्थापनासाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे। ही शुल्क वाढ लवकरच लागू होणार असून नागरिकांना याचा थेट परिणाम भोगावा लागणार आहे। दरम्यान महानिरीक्षकांकडून सादर केलेल्या अहवालाच्या शिफारशीनुसारच ही वाढ करण्यात आली आहे। दस्त नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुचिता राहावी यासाठी संगणकीकरण महत्त्वाचे मानले जात असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।